नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लेटर रायटिंग संदर्भात माहिती पाहणार आहोत. सर्वात आधी आपण मार्किंग स्कीम कशा प्रकारची असते हे पाहणार आहोत. व या ठिकाणी दोन प्रकारचे लेटर दिलेले आहेत, फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर. सो वी आर गोइंग टू टॉक अबाउट द मार्किंग स्कीम. सी दॅट द फर्स्ट इज फॉर्मल लेटर. आता फॉर्मल लेटरमध्ये पहिला जो पॉईंट असतो सेंडर्स ॲड्रेस अँड डेट. लेटर लिहिणाऱ्याचा किंवा पाठवणाऱ्याचा ॲड्रेस आणि डेट असते, याला अर्धा मार्क दिला जाते. मीन्स हाफ मार्क इज गिवन टू दॅट पार्ट ऑफ द लेटर. नेक्स्ट पॉईंट इज दॅट रिसिपंट्स ॲड्रेस. ज्यांना आपण लेटर पाठवणार आहोत त्याचा ॲड्रेस आपण त्या ठिकाणी लिहितो. तो जर ॲड्रेस आपण व्यवस्थित लिहिला, करेक्टली लिहिला, तर वी विल गेट हाफ मार्क. देन थर्ड पॉईंट इज दॅट सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन. आपण फॉर्मल लेटरमध्ये एक विषय लिहित असतो पत्राचा आणि सॅल्युटेशन लिहित असतो. सॅल्युटेशन म्हणजे डिअर सर, डिअर मॅडम, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, इन दिस वे. फॉर दिस पार्ट ऑफ द लेटर हाफ मार्क इज गिवन. आणि नंतर मेन बॉडी म्हणजेच आपण मुख्य लेटर लिहायला किंवा मेन लेटर लिहायला सुरुवात करतो, ते जर आपण व्यवस्थित लिहिलं तर त्यामध्ये आपल्याला 2 मार्क्स मिळतात. नंतर सबस्क्रिप्शन और क्लोजिंग. आपण लेटर एंड करत असतो किंवा क्लोज करत असतो किंवा कन्क्लूड करत असतो, तर ते कन्क्लुजन जर आपण व्यवस्थित लिहिलं, म्हणजेच फॉर एक्झाम्पल शेवटचं वाक्य थँकिंग यू असते किंवा युअर्स फेथफुली, युअर सिन्सिअरली, युअर ट्रूली, हे जर आपण व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला अर्धा मार्क मिळतो. आणि एकंदरीत पूर्ण लेटर लिहिल्यानंतर त्यामध्ये जर ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स कमीत कमी असतील किंवा नसतीलच, तर त्यासाठी एक्स्ट्रा मार्क म्हणून ग्रामरसाठी 1 मार्क दिला जातो. अशा प्रकारे आपलं लेटर रायटिंग तपासले जाते. आणि हा एक जो भाग आहे रायटिंग स्किलचा, यामध्ये जो तपासणीस असतो किंवा जो पेपर तुमचा तपासणारा असतो त्याने एक चान्स मिळतो. ही गेट्स चान्स टू चेक आउट युअर नॉलेज ऑफ इंग्लिश. आणि यामधून जो तुमचा पेपर तपासणारा असतो त्यांना हे कळते की तुमचं इंग्रजीचं नॉलेज कसं आहे, तुमचं इंग्लिशवर कमांड आहे किंवा नाही आहे, मास्टरी आहे किंवा नाही आहे, किंवा तुम्ही इंग्रजीमध्ये कोणत्या प्रकारची लिखाणाची स्टाईल आहे किंवा त्यामध्ये काही चुका आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी यामधून कळतात. म्हणून हा जो रायटिंग स्किलचा एक पार्ट आहे लेटर रायटिंग, इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर एक्झामिनेशन. नेक्स्ट इज दॅट इनफॉर्मल लेटर. आता आपल्याला हे सगळ्यांना माहीत आहे की फॉर्मल लेटर जनरली ऑफिशियल लेटर्स असतात आणि इनफॉर्मल लेटर हे आपल्या नातेवाईकाशी संबंधित किंवा मित्राशी संबंधित असतात. आता यामध्ये मार्किंग सिस्टीम कशी आहे बघा, किंवा मार्किंग स्कीम कशी आहे. इनफॉर्मल लेटरमध्ये सेंडर्स ॲड्रेस अँड डेट असतो, हा पहिला असतोच, दोन्हीमध्ये आहे, म्हणून अर्धा मार्क त्याला दिला जातो. त्यानंतर इनफॉर्मल लेटरमध्ये कोणत्याही प्रकारचा ॲड्रेस आपण लिहित नाही, म्हणजे कोणाला पाठवतात, डायरेक्ट सॅल्युटेशन लिहितो, म्हणजे डिअर फ्रेंड किंवा डिअर ब्रदर, डिअर सिस्टर, अशा प्रकारे आपण लिहितो, त्यालासुद्धा अर्धा मार्क मिळतो. नंतर मेन बॉडी दोन्हीमध्ये आहे, पण फक्त या ठिकाणी मेन बॉडीमध्ये अर्धा मार्क जास्त आवडलेला आहे, कारण की यामध्ये मेन बॉडी आपण जास्त लिहित असतो, जी इन्फॉर्मल लेटर असते त्यामध्ये. नंतर क्लोजिंगला सारखाच मार्क दिलेला आहे, म्हणजे सेम मार्क इज गिवन इन द फॉर्मल अँड द इनफॉर्मल लेटर ऑल्सो. मीन्स हाफ मार्क इज गिवन टू द क्लोजिंग पार्ट ऑफ दॅट लेटर. नेक्स्ट इज दॅट ग्रामरसाठी 1 मार्क दिला जातो दोन्ही ठिकाणी. म्हणजेच आपल्याला एकंदरीत कळलं की 5 मार्क कोणत्या प्रकारे डिवाईड केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आपल्याला चांगल्या प्रकारे लेटर लिहायचं असेल आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील, इफ यू वॉन्ट टू गेट मॅक्झिमम मार्क्स इन दिस लेटर, देन व्हॉट टाईप्स ऑफ स्टेप्स वी हॅव टू फॉलो, वी आर गोइंग टू डिस्कस दॅट. आता माझ्याकडे एक न्यूज आहे, मीन्स ॲडव्हर्टाइजमेंट आहे, दॅट हॅज बीन टेकन फ्रॉम अ क्वेश्चन पेपर. विथ द हेल्प ऑफ दॅट न्यूज वी आर गोइंग टू अटेम्प्ट अ फॉर्मल लेटर. ओके, बघा, हे सगळ्यांना माहीत आहे की आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये जो सेक्शन नंबर 5 असतो त्याच्यामध्ये रायटिंग स्किल असते आणि त्या रायटिंग स्किलमध्ये आपल्याला लेटर रायटिंग पाहायला मिळते. आता ही एक न्यूज मी एका क्वेश्चन पेपरमधून घेतलेली आहे. आता सर्वात आधी मी क्वेश्चन पेपरमधली ही न्यूज वाचतो आणि त्यावर कशा प्रकारे लेटर आपल्याला लिहायचं आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. क्वेश्चन नंबर 5A, लेटर रायटिंग. A1 और A2, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इन ब्रॅकेट 5 मार्क्स. खाली दिलेले 2 लेटर्स आहेत, फॉर्मल लेटर अँड इनफॉर्मल लेटर. या दोन्हीपैकी कोणती ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. तर आज आपण या ठिकाणी फॉर्मल लेटर कशा प्रकारे लिहितात हे पाहणार आहोत. प्रश्न बघा, समजून घ्यायचा आहे. इमॅजिन यू आर श्रीहरी / शर्वरी विक्रम शिंदे फ्रॉम फ्लॅट नंबर 003, गणेश नगर, सोमवारपेठ, सातारा 415002. आता यामध्ये आधीच सांगितलेलं आहे की समजा तुम्ही श्रीहरी किंवा शर्वरी आहात. ज्यावेळेस असा ऑलरेडी ॲड्रेस सेंडरचा दिलेला असतो त्यावेळेस आपल्याला जसा तसा हा ॲड्रेस लिहायचा असतो, ॲज इट इज. ॲड्रेस हॅज टू बी रिटन ऑन द ॲन्सर शीट. म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारे मनाने ॲड्रेस लिहायचा नाही.
जो ॲड्रेस दिला तोच लिहायचा आहे. अनेक वेळा आपण गलतीनं काय करतो ABC किंवा XYZ लिहितो आणि त्यामुळे आपल्याला मार्क्स कमी मिळतात. कारण की या ठिकाणी जर ऑलरेडी असं म्हटलेलं असेल की तुम्ही कल्पना करा की तुम्ही श्रीहरी आहात किंवा शर्वरी विक्रम शिंदे आहात. तुमचा फ्लॅट नंबर दिला आहे, पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे. मग तो जसा ॲड्रेस तसाच लिहायचा आहे आपल्याला. ते आपण नंतर समजून घेऊच. पण आधी आपण क्वेश्चन वाचून घेऊ. यू हॅव रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटेड माय फॅमिली माय रिस्पॉन्सिबिलिटी. नाव अटेम्प्ट एनी लेटर फ्रॉम द फॉलोइंग. त्याने असं म्हटलेलं आहे की तुम्ही श्रीहरी किंवा शर्वरी आहात. खाली एक न्यूज दिली आहे. ती न्यूज तुम्ही चांगल्या प्रकारे वाचलेली आहेत आणि ही न्यूज वाचल्यानंतर तुम्हाला एक लेटर अटेम्प्ट करायचं आहे, फॉर्मल किंवा इनफॉर्मल. ठीक आहे. आता न्यूज बघा कशी आहे. सातारा जिल्हा परिषद अनाउन्सेस माय फॅमिली माय रिस्पॉन्सिबिलिटी पिरियड ऑफ द कॅम्पेन 12 ऑक्टोबर टू 24 ऑक्टोबर. इनिशिएटिव्ह टू रिच 30 lakhs पीपल. म्हणजेच बघा, सातारा जिल्हा परिषदने हे कॅम्पेन राबवलेली आहे. त्या कॅम्पेनचं नाव आहे माय फॅमिली माय रिस्पॉन्सिबिलिटी आणि या कॅम्पेनचा जो पिरियड आहे किंवा कालावधी आहे तो 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर आहे. आणि त्यांचा उद्देश असा आहे की जवळपास 30 लाख लोकांपर्यंत ही जे कॅम्पेन आहे किंवा हे जे कॅम्पेन आहे किंवा हा मॅसेज आहे हा पोहोचवायचा आहे आपल्याला. खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत. डू दिस, लिव्ह होम, इट्स रिअली नीडेड. सेकंड पॉईंट, कीप युअर होम क्लीन. नंबर थर्ड, वॉश युअर हँड्स टाईम टू टाईम. फोर्थ, कीप सोशल डिस्टन्स. फिफ्थ, सेव्ह युअर फॅमिली फ्रॉम कोरोना. हे काही 5 पॉईंट दिलेले आहेत. हे 5 पॉईंट किंवा हे 5 प्रकारचे मेसेजेस आपल्याला जवळपास 30 लाख लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. डिपार्टमेंट ऑफ हेल्थ ZP सातारा. ही एक न्यूज आहे. या न्यूजमधून आपल्याला कळते की हे कॅम्पेन आहे. म्हणजेच काय, एक मोहीम आहे. त्या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनावर कशी मात करायची किंवा कोरोना न होण्यासाठी काय काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला न्यूज कळाली. आता या न्यूजच्या मदतीने आपल्याला एक लेटर अटेम्प्ट करायचं आहे. ते फॉर्मल लेटर आपण अटेम्प्ट करू. आता बघा, फॉर्मल लेटरमध्ये काय क्वेश्चन दिलेलं आहे. राईट अ लेटर टू द चीफ ऑफिसर. राईट अ लेटर टू द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ZP सातारा थँकिंग हिम फॉर द कॅम्पेन. मेक यूज ऑफ द पॉईंट्स ॲट युअर ओन पॉईंट्स. Once again, I am going to read the question. Write a letter to the Chief Executive Officer, ZP Satara, thanking him for the campaign. Make use of the points at your own points. आता यामध्ये ज्याला आपण लेटर पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस वगैरे दिला आहे, कोणाला पाठवायचं हे पण दिलं आहे. म्हणजेच बघा, या न्यूजच्या माध्यमातून 2 गोष्टीचा आपल्याला विचार करायची गरजच नाही. म्हणजेच लेटर कोणी पाठवायचं आणि कोणाला पाठवायचं हे ऑलरेडी पॉईंट्स दिलेले आहेत किंवा ते ॲड्रेस, दोन्ही ॲड्रेस या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे आपल्यासाठी एक सोपं काम झालं. मनानं काही आपल्याला लिहायचं नाही. ठीक आहे. तर या न्यूजच्या माध्यमातून आपण कशा प्रकारचं लेटर लिहू शकतो ते आपण आता बघूया. ठीक आहे. फॉर्मल लेटर. आता बघा, जसं न्यूजमध्ये ऑलरेडी दिलेलं होतं श्रीहरी किंवा शर्वरी, तर मी या ठिकाणी श्रीहरी विक्रम शिंदे लिहिलं. त्याचा पूर्ण ॲड्रेस लिहिला. फ्लॅट नंबर 003 गणेशनगर, सोमवार पेठ सातारा आणि पिनकोड नंबरसुद्धा दिलेला आहे. म्हणजे बघा, ॲड्रेस लिहिला आपण. ॲड्रेस लिहिल्यानंतर एक लाईन सोडून द्यायची. त्यानंतर डेट लाईन लिहायची. म्हणजे जसं आपल्याला मार्किंग स्कीममध्ये सांगितलेलं होतं की आपल्याला सेंडर्स ॲड्रेस अँड डेट लाईन याला अर्धा मार्क आहे, म्हणून आपण दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून पॉईंट टू पॉईंट आणि स्टेप बाय स्टेप आपलं लेटर लिहायचं आहे. म्हणजे बघा, सेंडर्स ॲड्रेस आपण लिहिला आणि हे सगळं आपल्याला कसं लिहायचं आहे, सगळं डाव्या साईडनं लिहायचं आहे. डेट लिहिली. आता या मी आजची डेट लिहिली. ॲक्च्युली ज्या दिवशी तुमचा हे असतो, पेपर असतो, त्या दिवशी डेट लिहिली तरी चालेल. ठीक आहे. आपण डेट लिहिली. मी 18 एप्रिल 2021. आता यामध्ये डेट लिहित असताना 18/4/2021 असं लिहायचं नाही. डेट लिहित असताना महिना आपल्याला कसा लिहायचा, अक्षरामध्ये लिहायचा. म्हणून 18 एप्रिल 2021 किंवा 2021. नंतर कोणा लेटर लिहायचं आहे, द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. हे आपल्याला ॲड्रेस त्याचा लिहायचा आहे. आता या ठिकाणी एवढाच ॲड्रेस दिला होता म्हणून आपण एवढाच लिहायचं. ठीक आहे. जास्तीचं आपण काही लिहायची गरज नाही. या ठिकाणी टू लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. असं काही इम्पॉर्टंट नाही की लिहायलाच पाहिजे म्हणून. नाही लिहिलं तरी चालतो. द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ZP सातारा. त्यानंतर एक लाईन परत सोडून द्यायची आणि एक सब्जेक्ट लिहायचा. सब्जेक्ट लिहित असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जी काही ॲडव्हर्टाइजमेंट दिली आहे त्यामध्ये मुद्दा नेमका कोणता आहे. आपलं लेटर कशासाठी सांगितलं, लिहिण्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की त्यांचे आपल्याला आभार मानायचे आहेत. कोणाचे, द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ZP सातारा यांचे आपल्याला आभार मानायचे आहेत की तुम्ही ही जी कॅम्पेन केली, ही कॅम्पेन
सर्व लोकांसाठी किंवा जनतेसाठी खूप महत्त्वाची होती किंवा खूप चांगला यामधून मेसेज आम्हाला मिळाला. म्हणून सब्जेक्ट आपल्याला लिहायचं आहे. तर मी सब्जेक्ट मनानंच तयार केला. म्हणजे आपल्या वैयक्तिक वाक्यात किंवा आपल्या लँग्वेजमध्ये ओन लँग्वेजमध्ये सब्जेक्ट लिहायचा टू एक्सप्रेस थँकफुलनेस फॉर द कॅम्पेन. या कॅम्पेनसाठी मला तुमचे आभार मानायचे आहेत किंवा आभार मानण्यासाठी मी लेटर लिहित आहे, असा एक आपण या ठिकाणी सब्जेक्ट लिहिला. तुम्ही या ठिकाणी तुमच्या पद्धतीने कोणताही लिहू शकता. त्यानंतर एक लाईन परत सोडून द्यायची आणि त्या ठिकाणी सॅल्युटेशन लिहायचं. सॅल्युटेशन म्हणजे डिअर सर, रिस्पेक्टेड सर, या दोनपैकी आपण काय लिहू शकतो. त्यानंतर कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर एक लाईन परत सोडून द्यायची आणि त्यानंतर येतो मेन पार्ट ऑफ द लेटर, दॅट इज मेन बॉडी ऑफ द लेटर. आता मेन बॉडीमध्ये असं एक्सपेक्ट केलं गेलं की त्या ठिकाणी किमान 3 पॅराग्राफ्स असावे आणि तिन्ही पॅराग्राफ एक लाईन सोडून आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे पहिला पॅराग्राफ संपला की एक लाईन सोडायची, दुसरा पॅराग्राफ संपला की एक लाईन सोडायची, म्हणजे असे आपल्याला लिहायचे आहेत. आता त्या न्यूजच्या मदतीने आणि त्या न्यूजमध्ये दिलेले जे पॉईंट होते आपण ते नेमके या पार्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा. ओके, नाव द सी दॅट फर्स्ट पॅराग्राफ दिस लेटर. आय एम रायटिंग दिस लेटर टू एक्सप्रेस माय ग्रेटफुलनेस फॉर द कॅम्पेन, माय फॅमिली, माय रिस्पॉन्सिबिलिटी रन बाय यू बिटवीन. जे काही या ठिकाणी तारीख दिली आहे म्हणजे 12 ऑक्टोबर टू 24 ऑक्टोबर 2021 ती आपल्याला लिहायची. म्हणजेच बघा, पहिला पॅराग्राफ आपण काय लिहायचं आहे की इंट्रोडक्शनच द्यायचं आहे की नेमकं लेटर आपण कशासाठी लिहित आहे. 1, 2 किंवा 3 ओळीमध्ये आपल्याला फक्त इंट्रोडक्शन करायचं आहे. वी हॅव टू इंट्रोड्यूस द मेन थीम ऑफ द लेटर. म्हणजे व्हाय वी आर रायटिंग दिस लेटर, इट हॅज बीन एक्सप्लेन्ड और इट हॅज टू बी एक्सप्लेन इन द फर्स्ट पॅराग्राफ ऑफ द लेटर. देअरफॉर आय एम गोइंग टू टेल यू दॅट आपल्याला फक्त पहिला पॅराग्राफ इंट्रोडक्शन म्हणून लिहायचं आहे. म्हणजे लेटर नेमकं कशासाठी लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॅराग्राफ. फर्दरमोर आय वुड लाईक टू ब्रिंग आउट दॅट सातारा जिल्हा परिषद हॅज इम्प्लिमेंटेड द कॅम्पेन सक्सेसफुली. एव्हरीवन लिव्हिंग इन सातारा टॉक्स अबाउट लिव्हिंग होम इन केस ऑफ इमर्जन्सी. आता या ठिकाणी बघा, जे मधला पॅराग्राफ आहे यामध्ये मी लेटरमध्ये दिलेले सगळे पॉईंट यूज करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच बघा, लिव्ह होम. आता बघा, या न्यूजमध्ये काय दिलं होतं. पहिला पॉईंट, लिव्ह होम इफ इट इज रिअली नीडेड. जर गरज असेल तरच घर सोडा. तर त्याचा मी या ठिकाणी वाक्यात उपयोग केला. बघा, एव्हरीवन लिव्हिंग इन सातारा टॉक्स अबाउट लिव्हिंग होम इन केस ऑफ एमर्जन्सी. एमर्जन्सीमध्येच घर सोडा. ऑल टर्न्स टुवर्ड्स कीपिंग देअर होम क्लीन. हा दुसरा पॉईंट आपण यूज करण्याचा प्रयत्न केला की सगळे लोक आपापले घरं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. नंतर तिसऱ्या वाक्यामध्ये मी थर्ड पॉईंट घेतला, माय फॅमिली मेंबर्स वॉश देअर हँड्स टाईम टू टाईम. वेळोवेळी माझे फॅमिली मेंबर हात धुतात. नंतर ऑल द पीपल इन सातारा सीम्स टू बी कीपिंग सोशल डिस्टन्स. सगळे साताऱ्यामधले जे माणसं आहेत ते सोशल डिस्टन्सिंग कशी ठेवायची किंवा ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळे पॉईंट मी त्या न्यूजमधून घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हालाही तसंच करायचं आहे. म्हणजे वाक्यात उपयोग करायचा आहे त्या पॉईंटचा. ॲज दे नो द ऑब्जेक्ट ऑफ द कॅम्पेन दॅट इज टू सेव्ह अवर सेल्फ फ्रॉम कोरोना. आणि जे लास्ट पॉईंट आहे ते मी या सेकंड पॅराग्राफमध्ये लास्ट ओळीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला की सर्व काही आपण कशासाठी करतो. वी आर गोइंग टू सेव्ह अवर सेल्फ फ्रॉम कोरोना. मीन्स हे जे सगळे पॉईंट आहेत या न्यूजमधले, लिव्ह होम इफ इट इज रिअली नीडेड, कीप युअर होम क्लीन, वॉश युअर हँड्स टाईम, कीप सोशल डिस्टन्स, सेव्ह युअर फॅमिली फ्रॉम कोरोना, हे सगळे पॉईंट यामध्ये घेण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजे घ्यायचेच आहेत आपल्याला, त्यालाच मार्क आहेत. आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक नसावेत, खोडतोड नसावीत. त्यानंतर जे लास्ट आपल्याला पॅराग्राफ लिहायचं आहे ते 2-3 ओळीमध्ये कन्क्लुजन म्हणून आपण लिहितो आपण त्याला. ठीक आहे. वन्स अगेन आय वुड लाईक टू थँक यू व्हेरी मच सर फॉर दिस सक्सेसफुल कॅम्पेन. या यशस्वी मोहिमेबद्दल मला तुमचे आभार मानाविषयी वाटतात. असं एक मी लास्टच्या 2 ओळी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर एक ओळ परत सोडून द्यायची आणि थँक्यू लिहायचं. त्यानंतर युअर सिन्सिअरली, युअर फेथफुली, युअर ट्रूली, यापैकी तुम्ही काही लिहू शकता जे तुम्हाला योग्य वाटते ते. पण हे तुम्हाला लिहायचंच आहे. युअर्स नंतर कोणत्याही प्रकारचा ॲपॉस्ट्रॉफी एस नसतो, हे लक्षात घ्या. चुकून कधी आपण ॲपॉस्ट्रॉफी एस लिहितो. युअर सिन्सिअरली लिहित असताना युअर्स सिन्सिअरली आपल्याला असंच लिहायचं आहे. त्यानंतर ABC किंवा XYZ लिहायची गरज नाही, कारण की ऑलरेडी सेंटरचं ॲड्रेस, नेम सगळं दिलेलं आहे न्यूजमध्ये, म्हणून आपण ते लिहायचं. या ठिकाणी श्रीहरी वि शिंदे या ठिकाणी साईन केली तरी चालते. पण आता जनरली आपण हे पेपरमध्ये लेटर लिहितो त्यामुळे साईन लिहिण्याची काही गरज नाही. जे नाव आहे तेच लिहायचं. तुमच्याकडे ईमेल ॲड्रेस असो किंवा नसो, तुम्हाला ईमेल ॲड्रेस असाच सहज म्हणून एक तयार करायचा आहे, जेणेकरून तुमचं लेटर एक सुंदर दिसेल. आणि एकंदरीत लेटर कसं दिसायला पाहिजे, तर अशा प्रकारे दिसायला पाहिजे. म्हणजे सगळ्या लाईनची सुरुवात, जेवढं काही तुम्हाला लेटर लिहायचं आहे सगळ्या लाईनची सुरुवात लेफ्ट मार्जिन जे असते तिथूनच करायची. म्हणजे एक ना एक, म्हणजे बघा या श्रीहरीपासून तर डायरेक्ट लास्टपर्यंत ईमेल मी एकही लाईन थोडीही समोर लिहिलेली नाही.
म्हणजे सगळे आपल्याला लेफ्ट मार्जिनलाच लिहायचे आहेत आणि लेटर आपल्याला अशा प्रकारे स्पष्ट दिसायला पाहिजेत, सुंदर दिसायला पाहिजेत, मोकळं दिसायला पाहिजेत, जास्त असं काय म्हणतो आपण त्याला मिक्सअप झालेलं नसो. ॲड्रेस वेगळा, डेडलाईन वेगळी, रिसिवर्स ॲड्रेस वेगळा, सब्जेक्ट वेगळा, सॅल्युटेशन वेगळं, हे सगळे वेगळे वेगळे असलेले पाहिजेत. ठीक आहे. एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की लेटर आपण फॉर्मल लेटर कशा पद्धतीने लिहायचं. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका व्हायला नको किंवा ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाल्या तर तो जो 1 पॉईंट असतो किंवा 1 मार्क असतो तो कदाचित आपल्याला मिळण्याची शक्यता नसते. ओके. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटर रायटिंग, फॉर्मल लेटर रायटिंग कसं करायचं, त्याला मार्किंग स्कीम कशी आहे, दिलेल्या ॲडव्हर्टाईजचा आपल्याला ॲडव्हान्टेज कसा घ्यायचा, म्हणजे व्हॉट टाईप्स ऑफ पॉईंट शुड बी टेकन आउट इन ऑर्डर टू राईट अ लेटर, हे आपण आज पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचे जर तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा मला प्रत्यक्ष मेसेज करू शकता. त्यावर आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. टिल देन हॅव अ नाईस डे. टेक केअर. थँक्यू.